समोर जायचं आहे ना, मग जलसीची भावना मनातून काढून टाकावी लागेल, इरेज करावी लागेल. नेहमी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करायचा. मग आपण लहानांकडून शिकवतो की मोठ्यांकडून, हा प्रश्नच उरत नाही. नॉलेज गेन करायचं. एखाद्या व्यक्ती आपल्याला ऑर्डर देतो म्हणून त्याचा तिरस्कार करायचा नाही. तो त्या पोस्टवर आपल्याला तो ऑर्डर देऊ शकतो. त्याचा तो ऍटिट्यूड आहे, म्हणजे त्याच्याकडनं सुद्धा काहीतरी शिकण्यासारखं आहे. आपण मग काय शिकू शकतो? एखाद्याची पर्सनॅलिटी, एखाद्याचा ऍटिट्यूड. जो व्यक्ती नेहमी चांगल्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतो, तो एक दिवस नक्की सक्सेसफुल बनतो. आणि हे जे विचार आहेत ना, की तो जास्त स्वतःला हुशार समजतो, त्याला काय करतं, असं नसतं. प्रत्येक व्यक्तीमध्ये, मग ती आपल्याला आवडणारी असो, न आवडणारी असो, आपल्यासाठी चांगली असो, वाईट असो, प्रत्येकामध्ये एक काहीतरी चांगला गुण नक्कीच असतो. तो आपल्याला बघता आला पाहिजे. तो आपल्याला स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करता आला पाहिजे. आपला दृष्टिकोन जर एखाद्याला कमी लेखण्याचा असेल, तर मग आपण त्या व्यक्तीपासून कधीच काही चांगलं शिकू शकत नाही.